नाही, अध्यक्ष महाराज, आपल्या नेतृत्वामध्ये संसदीय कामकाज धारदार व्हावं, त्या प्रभावी व्हावं या दृष्टीने सर्वच जण सूचना देतात आणि आपण सुद्धा या संदर्भामध्ये नेहमी निर्देश देता। शेवटी आम्ही तुम्ही आज आहोत उद्या असणार नाही, पण शेवटी हम रहे ना रहे, भारत ये रहना चाहिए, विधानसभा ये रहनी चाहिए, लोकशाही ये रहनी चाहिए। ते स्वतः माझ्या माहितीप्रमाणे आश्वासन समितीचे अध्यक्ष आहे। अध्यक्ष महाराज, ते जेव्हा आश्वासन समितीचा अहवाल मांडत आहे तेव्हा त्यांची हतबलता ऐकतानाच कसतरी वाटत होतं अध्यक्ष महाराज, की अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत। अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे। आणि अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभवला आहे की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर, मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोटल, अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती, हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही। अरे बाबा, बॉटल नाचत नाही, पिगेनी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल आणि आश्वासन म्हणजे मी अनुभवला आहे, गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र मंत्री महोदय म्हणाले होय होणारच, फाईल गेली तिकडे ते लिहितात, म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही, चिंता सर्व त्यांनाच आहे। अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे। म्हणून अध्यक्ष महाराज, ही गंभीरता आहे माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज, की सन्माननीय अध्यक्ष आश्वासन समिती, आणि इथंच नाही, आता एक नवीन पद्धत आली तुमच्या लक्षात आणून देतो, आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात, म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय आश्वासन, आणि हे आश्वासन फक्त शब्दात नाही आहे, साक्षीदार हे एवढे सर्व महान नेते आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दिलेलं आश्वासन हे जर अधिकारी सांगत असतील की आम्ही हे पूर्ण करणार नाही, आणि अध्यक्ष महाराज आश्वासन समितीकडे पत्राचा गठ्ठा आहे, हे आश्वासन आम्हाला मान्य नाही, शेवटी राज्य कोण चालवतं? राज्य आम्ही, माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, उद्या अध्यक्ष महाराज या घटनांवर आज लक्ष दिलं नाही आणि हे जादूचं पाणी असंच लोकशाहीवर भारी झालं तर अध्यक्ष महाराज नक्की सांगतो की हे वाईट आहे आणि हे वाईट होऊ नये। तर हे जे अध्यक्ष महोदयांनी मांडलं, तुम्ही सर्व गटनेत्यांची तुम्हाला योग्य वाटत तर मला बोलवा, पण हे अस्त्र पुन्हा धारदार केलं पाहिजे। या सभागृहाला जर काम चुकार अधिकारी हे घाबरत नसतील, चांगले अधिकारी निश्चितपणे घाबरू नये, नियमाच्या चौकटीत वागणाऱ्यांनी बिलकुल घाबरायचं नाही, पण अध्यक्ष महाराज हे कामचोर असे जे अधिकारी आहेत अध्यक्ष महाराज, माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा निर्णय करू शकता, तुम्ही हा निर्णय करावा आणि आग्रही भूमिका आहे। मग आमच्या आमदार राजू तोडसामनी हक्कभंग मांडला, तुमच्या हृदयातून एक आवाज आला पण येऊन थांबगा, तुम्ही तर हक्कभंग समितीकडे स्वीकारणार होते, पण नंतर अध्यक्ष महाराज ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभूने शिक्षा दिली, नीप तोडली, टाकेची नीप तोडली, राजीनामा देऊन निघून गेला। आमची विनंती आहे अध्यक्षांना पण सोडणार नाही का? नाही, तुम्ही फक्त नीप तोडा एवढी आमची इच्छा आहे, एवढीच हात जोडून विनंती आहे की हा विषय गंभीरतेने घ्या, नाही तर या सभागृहाच्या कामकाजामध्ये आत्म्या विना शरीर, इंजिन विना गाडी, पेट्रोल विना स्कूटर अशी आमची अवस्था।